नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचं निफ्टीचं ॲनालिसिस आपण काल पोस्ट केलेलं होतं. कालचं आपले बायस होते बिअरिश. तर ठीक आहे, हरकत नाही. ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन, गॅप डाऊन, गॅप अपचं पॉसिबिलिटी, त्या गोष्टी सगळ्या आपण डिस्कस केलेल्या होत्या. आज आपण ज्या लेवल्स देणार आहोत त्या लेवल्स उद्यासाठी कशा वर्क होतील 6 तारखेसाठी त्या आपण बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण काल डिस्कस केलेलं होतं की एक गॅप अपचा सिनेरिओ बनू शकतो कधी, जेव्हा इन केस मार्केटमध्ये कुठलीही न्यूज नसेल आणि कुठल्याही वॉरचं जास्त असं टेन्शन नसेल, तर आपण एक गॅप अपच्या सिनेरिओमध्ये जाणार आणि गॅप अपच्या सिनेरिओमध्ये गेलो आणि आज ओव्हरऑल मार्केट साधारण 1.2% आसपास आज मार्केट अपसाईडला होतं आणि ग्रीन कॅन्डल क्लोजिंग हे आपण मेन्शन केलेलं होतं. त्यात आजच्या सेशनचं एक फास्ट ओव्हर घेऊन घेऊ म्हणजे जेणेकरून मला गोष्टी क्लिअर होऊन जातील. काल आपण डिस्कस केलं होतं की जर इन केस मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं, इन केस मार्केट या चॅनलमध्ये आलं तर मार्केट चॅनलमध्ये ट्रॅव्हल करेल आणि मग कुठं ना कुठेतरी अपसाईड किंवा डाऊन साईड आपल्याला मोमेंटम बघायला मिळेल. आता याच्यामध्ये एक गोष्ट बघावी लागते, एक कॉन्सेप्ट सांगून देतो. मार्केट जर चॅनल पॅटर्न फॉर्म करते, ठीक आहे, आणि वरून रेजिस्टन्स घेते, खालून सपोर्ट घेते, तर मार्केटमध्ये चान्सेस इज व्हेरी हाय की मार्केट अपसाईडला ब्रेकआउट करेल. कधी? जेव्हा मार्केट अप ट्रेंडमध्ये असेल, लोअर टाइम फ्रेममध्ये. ठीक आहे, लोअर टाइम फ्रेममध्ये मार्केट अप ट्रेंडला शिफ्ट होताना दिसते आणि मग मार्केटमध्ये एक बेस तयार होऊन मार्केटमध्ये एक लास्ट 230च्या आसपास मार्केटमध्ये एक शार्प रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली. आता त्याच्या मागचं रिझन काय होतं काही नाही आपल्याला सांगता नाही ना, पण मार्केटमध्ये ह्या कालच्या सेशनमध्ये मार्केटने प्रोच्या ज्या पोझिशन आहेत त्या 12 ते 14% आसपास त्यांनी खरेदी केलेलं आहे. त्याच्यामुळे कदाचित ही रॅली आपल्याला बघायला मिळालेली आहे. आजचा डेटा आपण रात्री पोस्ट करू. डेटा पण आजपासून आपण सुरुवात करणार आहोत. डेटाचं एक वेगळं सेशन. फक्त आपण इकडे निफ्टीचं ॲनालिसिस आणि तिकडे डेटाचं सेशन, असे 2 सेशन आपण दर दिवसाला पोस्ट करतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वन डेचं टाईम फ्रेम आजचं जर ॲनालिसिस बघितलं तर हरकत नाही, तुम्हाला कळून जाईल. तर आपण म्हटलो होतो, बघा कसं आहे, सिंपल आहे. मार्केटमध्ये थोडं लिक्विडिटी कॉन्सेप्ट चालत असते. ठीक आहे, एस-एम-सी सिरीज पण थोडीफार चालत असते. मार्केटमध्ये एक प्रिव्हियस 3 ट्रेंड लाईनचे लो होते. ठीक आहे, लो होते, लोच्या खाली ट्रेंड लाईनच्या खाली एक लिक्विडिटी होती आणि मार्केटने 3 तारखेला कुठं ना कुठं तरी ती लिक्विडिटी ग्रॅब केली आणि 3 किंवा आय थिंक 3-4 तारखेला लिक्विडिटी ग्रॅब केली आणि लिक्विडिटी ग्रॅब करून एक वीक फॉर्मेशन तयार केलं. तुम्हाला इथं दिसेल, जर याला झूम केलं तर तुम्हाला इथं दिसेल एक वीक फॉर्मेशन तयार झालं. वीक फॉर्म झाली म्हणजे इथं लिक्विडिटी ग्रॅब झाली आणि मार्केटमध्ये हा कुठं ना कुठं तरी एक बॉटम आपल्याला बघायला मिळू शकतं. ऑलरेडी मार्केट एवढं ट्रेंडने खाली पडलेलं होतं. मार्केटला एक फुल बॅक घेणं इम्पॉर्टंट आहे. भले मार्केट 25,000 कडे जाऊन मार्केट पडेल, पण मार्केटने हा बॉटम नको काढायला. इन केस मला असं वाटते हा आपला 2026चा बॉटम असावा. इथून मार्केटने आता एक रॅली आपल्याला हायर राहायची आपल्याला रॅली बघायला मिळू शकते आणि कुठं ना कुठेतरी ह्या स्ट्रक्चरनुसार जर बघायला गेलं, ठीक आहे, ह्या स्ट्रक्चरनुसार जर बघायला गेलं तर मार्केटमध्ये परत एक स्ट्रक्चर तयार झालेलं आहे ह्या ठिकाणी. ठीक आहे, मार्केटमध्ये परत एकदा एक ट्रेंड लाईनचं फॉर्मेशन झाले. ट्रेंड लाईनच्या फॉर्मेशनला मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीची लिक्विडिटी असते आणि मार्केट त्या लिक्विडिटीला ग्रॅब करण्यासाठी मार्केट जात असतं. ह्या ठिकाणी जर लिक्विडिटी असेल प्रॉपर, तर मार्केटमध्ये आपल्याला अपसाईड रॅली बघायला मिळेल अप टू 26,300च्या पर्यंत. तर परत एकदा 5 मिनिटाचा टाइम फ्रेमवर येतो. चॅनल पॅटर्नचं लॉजिक समजलं असेल तर एक्झॅक्ट मार्केट आपल्या चॅनल पॅटर्नच्या आसपास ओपन झालं, मार्केट डाऊन साईडला आलं. मी सांगितलं होतं क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे, लो इम्पॉर्टंट, आपल्या डेचा हाय इम्पॉर्टंट आहे, प्रिव्हियस डेचा. आता मार्केटने ह्या ठिकाणी काय केलंय तुम्हाला मी, जी लोक पेडमध्ये सांगतात, मी तुम्हाला ते फ्रीमध्ये सांगतोय. फक्त थोडं लक्षात ठेवा. हे बघा, पहिल्या 5 मिनिटाची कॅन्डल ओपन झाली, बरोबर. तर बऱ्यापैकी लोक आहेत जे तुमचे 9:15च्या कॅन्डलला शिकवलेलं असेल बऱ्या लोकांना. 9:15च्या कॅन्डलचा हाय निघाला, लो निघाला की तिथं एंट्री करायची असते. ठीक आहे, तिथं एंट्री झाली की आपण 1:2 साठी टार्गेट घेत असतो आणि खालच्या साईडला असेल तर 1:2 साठी टार्गेट घेत असतो. असं बऱ्यापैकी लोकांना सांगितलं गेलेलं आहे. अशा बऱ्यापैकी ट्रेडर्सला माहिती आहे की अशी कन्सेप्ट आहे मार्केटमध्ये. ठीक, आता ह्या कंडिशनमध्ये बघा काय झालंय, मार्केटने हाय बनवला, एक लो बनवला 5 मिनिटाच्या कॅन्डलचा आणि एक एकदम एकदम बिअरिश कॅन्डल मार्केटमध्ये तयार झाली. आता इथं सायकॉलॉजी होती की मार्केट गॅप अप ओपन झालं, मार्केटने हाय काढला नाही, मार्केटने लो काढला. लो काढला म्हणजे गॅप फिलिंग होऊ शकते. मार्केटमध्ये बऱ्यापैकी लोक इथं 1:2 साठी गेले आणि मार्केट एकदम शार्प रिव्हर्सल दिला. हा शार्प रिव्हर्सल जर बघितला तर तुम्हाला 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर इथं शार्प रिव्हर्सल कसा काढायचा, कसा फाइंड आउट करायचा सांगतो. ही 5 मिनिटाची कॅन्डल होती. हां, आता ह्या 5 मिनिटाच्या कॅन्डलला आपण 3 मिनिटाची कॅन्डल कन्वर्ट केली. 3 मिनिटाच्या कॅन्डलला मार्केटने डाऊन साईडला क्लोज केलं, बरोबर. डाऊन साईडला क्लोज केल्यानंतर ह्या क्लोजिंग नंतर जर तिथं वीक होत असेल, क्लोजिंग नंतर वीक तयार होत असेल, तर समजून घ्यायचं ही तुमची असते कॅन्डल बुलिश. रेड असते म्हणजे बिअरिश असते असं नसतं. बुलिश कॅन्डल ही असेल आणि तिचा लो जर स्वीप झाला, ह्या कॅन्डलचा लो स्वीप झाला म्हणजे ही कॅन्डल, या कॅन्डलचा लो जर दिसेल तुम्हाला, तर इथं तुमची एंट्री पाहिजे होती. स्टॉप लॉस एकदम लो म्हणजे जी लिक्विडिटी स्वीप असते त्या कॅन्डलचा लो असतो आणि टार्गेट कुठे ना कुठेतरी डे हायचं टार्गेट असतं. हे बघा, तुम्ही सिंपल ह्या ठिकाणी ट्रेड घेऊ शकत होते. ह्या ठिकाणी ट्रेड घेऊ शकत होते, ह्या ठिकाणी ट्रेड पंच करू शकत होते. आता मी हे क्लोज करतो. हे बघा, आता इथं कसं आहे,
डे हाय आहे, बरोबर. डे हायच्या वरती मार्केटने इथं एक वीक फॉर्मेशन केलेलं आहे. जे लोक इथं एंटर झालेले होते डाऊन साईडला गॅप फिलिंगसाठी, त्या लोकांना इथं काढलं. परत या ठिकाणी तुमची एक एंट्री बनत होती. हे बघा, या ठिकाणी तुमची आता याच्यामध्ये कन्सेप्ट अशी आहे, ती थोडी ॲडव्हान्स कन्सेप्ट येते, ठीक आहे. पण इथं तुम्हाला सांगून देतो. आता या ठिकाणी 2 पॉसिबिलिटीज होत्या, 2 कंडिशन होत्या. मार्केटने एक अपसाईड मोमेंटम दिली डायरेक्ट, ठीक. इथं एस-एल होते, ही तुमची ट्रेंड लाईन झाली, इथं तुमचे एस-एल होते. मग या एस-एलला काढण्यासाठी मार्केट खालच्या साईडला येईल, असं एक पॉसिबिलिटी बनत असते, कारण वरती एस-एल नाही येत. मार्केटने काय केलं, आपल्या चॅनल पॅटर्नचा रेजिस्टन्स घेतला, त्यानंतर ही लिक्विडिटी ग्रॅब केली आणि मार्केटमध्ये एक डाऊनसाईड मोमेंटम आला. आणि डाऊनसाईड मोमेंटम सुद्धा तुम्ही ह्या लो निघाल्यानंतर पण घेतला असता, स्विफ्टचा हाय लावला असता आणि कुठं ना कुठेतरी ह्या ऑर्डर 3 मिनिटाच्या ऑर्डर ब्लॉकपर्यंत बी त्याच्या 50% पर्यंत बी भेटले असताना घेतला असताना ट्रेड, तरी तुमचे 80 पॉईंटच्या आसपास स्पॉटला तुम्हाला मिळाले असते. म्हणजे तिकडे तुमचे 20-30 पॉईंट आरामात मिळालेले असते, कारण एवढी व्हॉलॅटिलिटी असते मॉर्निंग सेशनमध्ये, ठीक आहे. एक काम करू, आपलं आता सेशनला स्टार्ट करू. तर आपली फर्स्ट कंडिशन असते, आपण गॅप डाऊन गॅप अप असं आपण डिस्कस करत असतो. तर ॲव्हरेज प्राईस ही तुमची ॲव्हरेज प्राईसच्या वरती क्लोजिंग आहे. परत एक सिनॅरिओ होऊ शकतो गॅप अपचा, राईट. गॅप अपचा सिनॅरिओ होऊ शकतो, गॅप अप सिनॅरिओ बनू शकतो. माझ्या अकॉर्डिंग मला असं वाटतं की गॅप अप व्हायला हवं, आणि जर इन केस न्यूज नाही आली तर. ॲव्हरेज प्राईस कट करू, या ठिकाणी बघू. 1 वीकला जर आलो तर 1 वीकचा एकदा तुम्हाला टाइम फ्रेम दाखवून देतो. हे बघा, 1 वीकमध्ये या कॅन्डलला अजून क्लोज व्हायला साधारण आज काय तुमचा, ठीक आहे, आपण समजून घेऊ की 2 दिवस बाकी आहेत, बरोबर. 2 दिवस बाकी आहेत. 2 दिवसात जर इन केस ही कॅन्डलची बॉडी अशी जर बनून गेली, ही कॅन्डलची बॉडी जर अशी बनून गेली, तर ही प्रॉपर, हे बघा, ही वीकवरती पाहिजे. वीकवरती पाहिजे, पूर्ण कॅन्डल क्लोज नको अशी, वीकवरती पाहिजे. समजतं तुम्हाला, ही बॉडी अशी आपल्याला इथं पाहिजे, अशी क्लोजिंग पाहिजे, वीकवरती पाहिजे, जेणेकरून ही तुमची एक्झॅक्ट हॅमर म्हणून कॅन्डल आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर सगळ्या लेवल कट करा, फक्त ट्रेंड लाईन ठेवा, ऑल टाईम हाय लिक्विडिटी ठेवा. त्यानंतर फक्त एक आपला 23 फेब्रुवारीचा जो लो आहे, ठीक आहे, वीकचा लो आहे, तो आपल्याला मार्क करायचा आहे. आणि ह्या कॅन्डलचा हाय, ह्या कॅन्डलचा लो, ह्या कॅन्डलची ओपन, ह्या कॅन्डलची क्लोज, आपल्याला ते मार्क करून ठेवायचे आहे. ह्या कॅन्डलच्या वरती मार्केट प्रॉपर सेटअप देणार, आणि मार्केट एकदा 25,000च्या वरती क्लोज झालं की आपल्याला हरकत नाही, न्यूज आली तरच मार्केट डाऊन साईडला राहील, नाही तर मार्केटमध्ये बॉटम तयार झालेला आहे निफ्टीचा, मला तरी एकंदरीत वाटतंय. आता यानंतर जर आपण आलो तर उद्याच्या ट्रेड प्लॅनसाठी, बघा, सगळं ओव्हरऑल ॲनालिसिस करून आपण उद्याचा ट्रेड प्लॅन करायचा. फक्त जरी तर टिप्स वगैरेसाठी जर व्हिडिओ बघत असणार तर नका तसं करू, थोडं शिका, तुम्ही पण शिका, आणि काही लागलं तर मला ते पण सांगा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता आपल्याकडे एक ट्रेंड लाईन आहे, जी ट्रेंड लाईन तुमची, ती पण एक तुमची चॅनल पॅटर्न राहणार आहे. चॅनल पॅटर्नमध्ये जर मार्केट ह्या चॅनल पॅटर्नमध्ये एंटर झालं की मार्केटमध्ये परत एकदा आपल्याला बुलिश रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. जर इन केस ह्या ट्रेंड लाईनच्या खाली जर मार्केट असेल, तोपर्यंत आपण थोडा व्ह्यू आपला निगेटिव्ह राहणार आहे. पण ओव्हरऑल आपलं जे बायस आहे ते आता आहे बुलिश, ठीक आहे. त्यामध्ये कुठलाही बिअरिश सेटअप फाइंड आउट करू नका, फक्त आणि फक्त डेटावर आपण बघू, डेटा नेमकं काय म्हणतो आपल्याला ते बघणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर आलो, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तुम्हाला मी एक गोष्ट इथं सांगतो. 5 मिनिटामध्ये इन केस मार्केट उद्या फ्लॅट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं, तर बायस हे अपसाईड ठेवा. कधी, कारण मार्केटनं ऑलरेडी हे जे बायर्स आहेत ते स्ट्रॉंग आहेत. आता हे बायर्स बसलेले आहेत, हे साधारण तुमचे वीकसाठी बसलेले आहेत, एका वीकसाठी, राईट. यांना टार्गेट करणार नाही जोपर्यंत कोणती बॅड न्यूज येत नाही तोपर्यंत. बॅड न्यूज जर आली तर बॅड न्यूज आल्यानंतरच मार्केट एक गॅप डाऊन आणि मग थोडा पॅनिकनेस तयार होईल. पण आजच्या कंडिशनला, आजच्या सेटअपनुसार, आजच्या आणि कालच्या सेटअपनुसार मार्केटने एकदम प्रॉपर सेटअप दिलेला आहे, बॉटम तयार झालेला आहे, असं मला एकंदरीत वाटतंय. आणि इथून ह्या पॉईंटपासून साधारण 1100 पॉईंट, 1000 पॉईंट, 1100 पॉईंटच्या आसपास मार्केटने रॅली द्यायला पाहिजे. त्यानंतर मार्केट जर डाऊन साईडला येत असेल तर वेल अँड गुड, साधारण 800 पॉईंटच्या आसपास एक रॅली आहे मार्केटमध्ये, 800 पॉईंटच्या आसपास एक रॅली पाहिजे. जर रॅली आली त्यानंतर एक जर सेटअप दिसेल आपल्याला डाऊन साईडला, आपल्याला तो प्लॅन करता येईल. परत हाय लोअर लोचं एक स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळू शकतं. यानंतर उद्याचं सेशन, जर इन केस मार्केट फ्लॅट ओपन होऊ द्या, गॅप डाऊन ओपन होऊ द्या, गॅप अप ओपन होऊ द्या, आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला बायस ठेवायचे अप साईडला. मार्केटने परत 5 मिनिटाची कॅन्डल तयार केली, त्याचा हाय लो मार्क करा. डाऊन साईडला ब्रेक केला की तिथं एंटर व्हा डे हायच्या आसपास. अप साईडला ब्रेक केला तर डाऊन साईडला प्लॅन करा, कारण मार्केटकडे बघा, मार्केट जर इन केस गॅप अप ओपन झालंय, बघा, गॅप अप जर ओपन झालं, या आजच्या कंडिशननुसार सांगतो, मार्केट क्लोज इथं झालं, गॅप अप ओपन झालं, मार्केटने काय केलं, गॅप फिल करायची सायकोलॉजी दाखवली, मार्केट अप साईडला गेलं. उद्याचं सेशन पण असं होऊ शकतं, इन केस गॅप अप ओपन झालं, मार्केट डाऊन साईडला दाखवेल, ठीक आहे, दाखवेल आणि मग मार्केट अप साईडला जाईल. हा तुमचा पहिला दिवस आहे चार्ट रिपीटचा, म्हणजे चार्ट तयार होण्याचा. हा तुमचा दुसरा दिवस राहील चार्ट रिपीटचा. 3 दिवस चार्ट रिपीट होत नाही, 2च दिवस चार्ट रिपीट होतो. इन केस मार्केट गॅप अप ओपन झालं ह्या ट्रेंड लाईन जवळ, मार्केटने हा रिजेक्शन घेईल, मार्केट लो क्रॉस करेल आणि एक ट्रॅप मोमेंटम देऊन मार्केट अपसाईडला जाऊ शकतं. आणि
करंट वीक हाय जो आहे आपला तो आपल्याला मार्केट टेस्ट करताना दिसेल, म्हणजे 25,500ची लेवल. राईट, सिंपल आहे, काही कॉम्प्लिकेटेड करू नका. आजचा क्लोज, आजचा हाय मार्केटमध्ये मार्क करून ठेवा, ट्रेंड लाईन मार्क करून ठेवा. इन केस मार्केट गॅप फ्लॅट ओपन होऊन जर याला जर आलं चॅनल पॅटर्नला, तर ही जी जशी बाईंग आलेली तशी आपल्याला एक बाईंग फास्ट दिसेल. इथं एक ऑर्डर ब्लॉक आहे मार्केटमध्ये. जे लोक इथे एंटर करू शकले बिग प्लेयर्स, ते लोक मार्केटला इथं आणू शकतात. इथून एक शार्प मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतं, एकंदरीत मला असं वाटत आहे. राईट, अजून काही क्वेश्चन असेल तर मला विचारा, नक्की विचारा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला 50%चा झोन आहे तो मार्केटने टेस्ट केलेला नाहीये. तो लो आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहे. आजचं सेशन पण चांगल्या पद्धतीने चांगलंच गेलेलं आहे. मी थोडे आता काल पण मी ट्रेड नाही केले, आज पण मी ट्रेड नाही केले. का? त्याच्या मागचं रिझन असं आहे, कारण एकदम व्हॉलॅटिलिटी आहे मार्केटमध्ये, व्हॉलॅटिलिटी आहे आणि मार्केटमध्ये ऑब्झर्वेशन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. महत्त्वाचं आहे ऑब्झर्वेशन. तुम्ही जर ऑब्झर्वेशन करत असणार आणि जर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिसत असतील, तर तुम्ही कुठं ना कुठेतरी ट्रेड बघा. रोज आलेन ट्रेड केला, रोज आलेन ट्रेड केला, ते कुठल्याही पद्धतीचं एक आपल्याला ट्रेडर बनवण्याच्या कामात येणार नाही. आपल्याला ते एक गॅम्बलिंगच्या याच्यात जावं लागतं. गॅम्बलिंगमध्ये आपण ते कन्सिडर करत असतो की रोज मी 1000 काढेल, 2000 काढेल, ते नका करत जाऊ. कधी कधी बघण्याला पण एक महत्त्व असतं की तुम्ही नेमकं वॉच कसं करतायत, काय करतायत, लेवल्स कशा वर्क करतायत, ते तुम्हाला बघणं इम्पॉर्टंट राहतं. राईट, तर हे तुमचं ओव्हरऑल निफ्टीचा ॲनालिसिस. यामध्ये कुठलाही डाऊट असेल तर मला नक्की विचारा. उद्याचा एकदम सिंपल गेम प्लॅन दिलेला आहे, ट्रेडिंग प्लॅन दिलेला आहे, जो आपल्याला फॉलो करायचा आहे. मार्केट फ्लॅट ओपन उद्या, मार्केटचं डायरेक्शन अपसाईडला आहे. मार्केट गॅप डाऊन ओपन उद्या, मार्केटचं लेवल टेस्ट करून मार्केट वरती जाईल. मार्केट गॅप ओपन उद्या, मार्केट लेवल टेस्ट करून वरती जाईल. सिंपल कन्सेप्ट आहे. ठीक, या तीनच गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर जर तुम्ही बघितलं, आता आपण येतो या डेटावर. या डेटावर जर बघितलं तर उद्यासाठी एक रेंज निघून येते 24,500 आणि 25,300. ही लेवल इम्पॉर्टंट आहे. या लेवलमध्ये मार्केट राहू शकतं. स्ट्रॉंग सपोर्ट राहणार आहे 25,300, सॉरी 24,500. एक मिनटं, तुम्हाला इकडं मी इकडं हे बघा, स्ट्रॉंग तुमचा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट राहणार आहे तुमचा 24,500 आणि तुमचा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स राहणार आहे 25,300. हे ओआयच्या अकॉर्डिंग सांगून राहिलो मी, पीसीआर कॅल्क्युलेशनच्या अकॉर्डिंग सांगून राहिलो. या गोष्टी कुठं ना कुठेतरी तुम्हाला बघायला मिळू शकतात. तर ओव्हरऑल हे तुमचं पीसीआर कॅल्क्युलेशन आहे. पीसीआर कॅल्क्युलेशनची एक्सेल सीट आहे. त्या एक्सेल सीटमध्ये आपण बघत असतो. मोस्ट ऑफ बघायला गेलं तर तुम्हाला या ठिकाणावर, म्हणजे तुम्हाला जर बघितलं तर 24,800 पासून एक बुलिश सिग्नल बघायला मिळतोय अप टू 24,600 पर्यंत. राईट, 24,600 आणि नंतर वरती पण तुम्हाला एक या ठिकाणी बुलिश सिग्नल दिसतो, म्हणजे इथं कुठं ना कुठेतरी बिल्ड झालेले आहेत. खालच्या साईडला रायटिंग झालेली आहे, पी रायटिंग झालेली आहे, त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी अपसाईड मोमेंटम होऊ शकतो. शॉर्ट कव्हरिंग होणार आणि जाणार, वरती मार्केट जाणार म्हणजे जाणार. मला तर एकंदरीत वाटतंय की हा तुमचा बेस आहे निफ्टीचा. तुम्ही इथं 25,000ची एकदाची लेवल जर क्रॉस झाली तर तुम्हाला म्युच्युअल फंड, SIP, ETF जे असतील नसतील ते तुम्ही बाईंगला सुरुवात करू शकतात. राईट, तर ओव्हरऑल आपलं हे निफ्टीचा ॲनालिसिस. यामध्ये आपण ज्या गोष्टी डिस्कस केल्या त्या आपण फक्त एज्युकेशनल पर्पजसाठीच करत असतो. कालचा डेटा मला कालच्या डेटावरून थोडं मला म्हणजे आजचं बायस जे होतं ना माझं, बिअरिश बायस होतं. त्यामुळे मी एक ट्रेड पाहिला सकाळी, तो फक्त मला डाऊन साईड पाहायचा होता. तो मला मिळाला डाऊन साईड, म्हणजे मी केला नाही, ट्रेड नाही केला. पण मी ट्रेड केला नाही, त्याच्या मागचं कारण असं होतं, व्हॉलॅटिलिटी खूप होती आणि प्रीमियममध्ये जंप फास्ट येत होते. त्यामुळे मी जोपर्यंत प्रीमियम सेटल होत नाही तोपर्यंत मी मार्केटमध्ये वर्किंग करणार नाही. आणि सकाळी मला ट्रेड मिळाला, तो एकदम प्रॉपर माझ्या फेवरमध्ये गेला. 2 ट्रेड घेतले मी, दोघं साईडला म्हणजे बिअरिश साईडचे ट्रेड होते. मी अप साईडला विचारच केलेला नव्हता. राईट, तर कारण त्याच्या मागचं कारण असे, फ्युचर इंडेक्स जी ना, FIAची फ्युचर इंडेक्स ही शॉर्ट करत जाते, ती बिअरिश आहे. आणि प्रोचा एक डेटा इथं बघितला मी आज सकाळी, तर इथं माइल्ड तो मीडियम बुलिश होते, त्याच्यामुळे कदाचित हा मार्केटमध्ये एक अपसाईड मोमेंटम आलेली. आजचा डेटा बघणं महत्त्वाचं राहणार आहे. तर इकडे काही न्यूज आहेत असं काही मी चेक केलं, न्यूज वगैरे काहीच नाही आहेत. त्यानंतर गिफ्ट निफ्टी बघितलं 40 पॉईंटच्या आसपास डाऊन साईडला आहे. लेट्स सी, बघू काय होतं काय नाही ते. आणि आज ओव्हरऑल सेक्टर तुमचे सेंटिमेंट बघितले तर सर्वीकडे पॉझिटिव्ह. ग्रीनरी आपल्याला हेच पाहिजे. आणि इंडियन मार्केटमध्ये वॉरच्या सिच्युएशनने नाही खराब होणार. आपल्याला फक्त क्रूड ऑइलमुळे आपण थोडं पॅनिक, आणि डॉलर सगळ्यात महत्त्वाचं. आज सुद्धा डॉलर जर बघितला ना तर थोडा लोअरला आपल्याला, म्हणजे 90च्या आसपास डॉलर क्लोज झालेला आहे. 90 पॉईंट समथिंग काहीतरीला क्लोज झाला. जो 92ला थांबलेला होता तो 90च्या आसपास क्लोज झालेला, हरकत नाही. हे आपलं ओव्हरऑल निफ्टीचं ॲनालिसिस. या ॲनालिसिसमध्ये आपण डिस्कस केलेल्या आहेत सर्व गोष्टी. जर इन केस कुठल्याही पद्धतीची किंवा कुठल्याही कसलीही मदत लागेल, एज्युकेशनल असेल, एज्युकेशनल मदत असेल तर नक्कीच मला सांगा, कमेंट करा, मी करायला तयार आहे. आणि निफ्टीचं ॲनालिसिस ना सिंपल ठेवा, चला काही जास्त कॉम्प्लिकेटेड ठेवू नका. सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करा, आणि सपोर्ट आहे, हा रेजिस्टन्स आहे, हा सपोर्ट आहे, हा ब्रेक केल्यानंतर एंट्री करू नका. अपसाईड रिव्हर्सल एंट्री करा, रेजिस्टन्स ब्रेक केला की रिव्हर्सल एंट्री करा डाऊन साईडला. हे आपलं निफ्टीचं स्ट्रक्चर आहे. ठीक, तर हे आहे, हरकत नाही. चलो गाईस, ठीक आहे, थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा आणि लर्निंगवर फोकस करा. ठीक आहे, चलो गाईस, बाय.